देशात अनेक ठिकाणी भाजपला धक्का। यूपी आणि महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटल्या तर काँग्रेसचं जोरदार कमबॅक। लोकसभा निवडणुकीतील विजयाबाबत मोदींनी मानले देशवासियांचे आभार। देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार, मोदींकडून विश्वास व्यक्त। नवी दिल्लीत एनडीएची दुपारी 4 वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठक। एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार। इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक। सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय होणार। इंडिया आघाडी ही सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये आम्ही सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच ठोस निर्णय, राहुल गांधींचं सूचक विधान। सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार उद्या ठरेल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव। मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर धक्कादायक निकाल। उत्तर पश्चिम मुंबईत मोठा उलटफेर। अमोल कीर्तीकर 48 मतांनी पराभूत। फेरमतमोजणीनंतर रवींद्र वायकर यांचा विजय। फडणवीसांनी बोलावली भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक। भाजप कार्यालयात खलबतं। नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 10:30 वाजता बैठक। बहुमत मिळाल्यानंतर सरकार लागलं कामाला। आणि आता सविस्तर बातमी।